चिंचपोकळी स्टेशनला उतरलो तसा लगेच एक गणपती दिसतोय जाताना। राजा आहे विजय असो। नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये। समोरूनच गणपती चाललाय। जसं चिंचपोकळी स्टेशनला उतरलो तसा लगेच एक गणपती दिसतोय जाताना। चला जरा व्ह्यू भेटतात का बघतो आणि तुम्हाला दाखवतो मी व्ह्यू। हा बघा समोरूनच आलाय, मोठी मूर्ती आहे। तर इथे आलेलो आता, इथे कुंभारवाड्याचा राजा आहे। विजय असो कुंभारवाड्याच्या राजाची। गणपती बाप्पा काय सुंदर मूर्ती आहे, बघू शकता कुंभारवाड्याचा महाराज। तर उतरला पहिलीच मूर्ती बघायला भेटली आपल्याला। तर आता पुढे जाऊया, पुढे कोणती मूर्ती भेटते का बघूया आणि दाखवतो अजून काय बरंच काय काय दिसेल ते आणि मजा करू। चला तर मित्रांनो, आता आपण इथे उतरलेलो आणि इथे आपल्याला पहिला कुंभारवाड्याचा राजा दिसला आणि त्यानंतर आता पुढे पण एक गणपती आहे। तर आता तो पण गणपती आपण बघूया। गरमी तर खूप आहे, ट्रेनमध्ये खूप गर्दी होती, पण आता आपण जसे गणपती दिसतील तसे मी तुम्हाला दाखवत नाही, तर तुम्हाला पण एक मजा येईल। तर चला आपण पुढे गणपती बघूया। तर आज आहे 18 तारीख आणि 18 तारखेला एकूण 32 गणपतींचं आगमन होतं। तर त्यातले आता आपल्याला 2 तरी दिसलेत। मी कामानिमित्त काही मला उशीर झाला, पण आता पहिला दिसला आपल्याला एक गणपती आणि आता हा एक गणपती येईल खेतवाडीतला आहे। बघूया आपण तिकडे जाऊन कोणता गणपती आणि मी तुम्हाला दाखवेल। तर गर्दी तर खूप आहे, बेफाम गर्दी, कारण का खूप आगमन आहेत आज आणि त्या आगमनांसाठी खूप गर्दी आज। तर चला, गर्मी तर खूप होते पण गणपती बाप्पा समोर आहे। मुंबईचा सम्राट आणि माशेच्या सिंहासनामध्ये खूप सुंदर मूर्ती आहे, बघू शकता। विठ्ठल रुक्मिणी मागे उभे, असं एक गणपतीचं स्वरूप। तर चला अजून पुढचा कोणता गणपती भेटतोय ते आपण बघूया। 2 गणपती आपले झालेले आहेत, आता तिसरा कोणता भेटतोय ते बघूया। तर आहे मुंबईचा सम्राट, खेतवाडीच्या 6व्या गल्लीतला गणपती। बघू शकता केवढी सुंदर मूर्ती। तर हा बघा इथे गणपती झाला आणि पुढे गणपती दिसतो। तर आपल्याला अशी सारखी गणपती दिसतच राहणार आहेत, एका मागोमाग 2 गणपती आहेत। तर तिथे पण जाऊन बघूया आणि खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत, पण आज बघायला खरोखर मजा येणार आहे। तर आपण जाऊ आणि गणपती बघू। तर माझ्या मुंबईच्या सम्राटचं आगमन झालेलं आणि आता इथे पुढे 2 गणपती आहेत, ते आपण गणपती बघू। एक कमळावरती असं उभा गणपती आहे, 3 गणपती आपल्याला दिसतील एका मागे। एक तिकडे चाललाय बाप्पा फुलांचा, अरे कोपर पहिल्याचा इच्छापूर्ती श्रीमंतदादांचा गणपती। श्रीमंतदादांनी जे इंस्टाला स्टोरी टाकले तो गणपती, आपण तो बघूया।
गणपती बघूया आपण. प्रत्येक गणपतीच्या मागे एक झाड. कमळ पूर्ण असं रिअल खूप असे गणपती बाप्पा आहेत. माझ्या बघता स्लेटर हा जो मूर्ती दिसतोय तो क्रॉस झालेला बाप्पाचा. बाप्पाचा जो मूर्ती सुद्धा तो हे केलेला त्यासाठी. पण गणपती बघा ना कसं सुंदर, एका पायावरती पूर्ण मूर्ती आणि आता इथे हार घालतात. आणि मूर्ती बघा सुंदर. मी तुम्हाला झूम करून दाखवण्यासाठी फोनमध्ये व्हिडिओ काढतो. तुम्हाला गणपतीची मूर्ती व्यवस्थित दिसेल. हनुमानाची मागे अशी उभी एक मूर्ती आणि हनुमानाची रूप आहेत बघू शकता. आता आपण फोर्टचा राजा बघितला. खूपच मोठ्या प्रमाणात गर्दी होती. रील्स वगैरे मी काढल्यात, त्या टाकेल आपल्या चॅनलवरती, तर त्या बघायला विसरू नका. आणि जर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला नसेल तर तो पण बघा का. म्हणजे मागच्या वेळी जेव्हा काळा चौकीचा राजा आलेला तेव्हाचा पण आपण ब्लॉग बनवला आहे. जर तुम्हाला बघायचा असेल तर तो पण बघू शकता. आणि आता पुढे कोणता गणपती असेल तर मी तो तुम्हाला दाखवेल. आणि चला पुढे जाऊया. प्रमाणात गर्दी आहे. प्रत्येक मंडळ आज 32 आगमन आहे. 32 आगमनं म्हटल्यावरती गर्दी तरी होणारच. अशी 32 आगमन आहेत मोठ्या प्रमाणात. तसं आपल्या मोठ्या प्रमाणात आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया. खूप अजून असे गणपती आपल्याला बघायचे आहेत. तर जाऊया पुढे आणि गणपती तुम्हाला दाखवू. कोणत्या पण बाजूने जा, सगळीकडनं गणपती बाप्पाच येत आहेत. कुठल्या पण बाजूने जा, सगळीकडनं गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा.
आणि लालबागचं डेकोरेशन सुरू झालं आहे, बघू शकता तुम्ही. डेकोरेशनला तयारी झाली आहे लालबागच्या. बरेच गणपती बघितले आणि जमलो आहे. आता तर गणेश गल्लीच्या जो महादरवाजा आहे त्याच्या इथंच आम्ही उभे आहेत आणि तिथल्या पण डेकोरेशनचं चालू आहे. आणि इकडे लिंबू पाणी घेतोय, तर लिंबू पाणी पिऊ. हा गणपती दिसतोय तो एक कोपर कायरेनेच्या इच्छापूर्ती. तर तो मी आधी मागाची चार्ली भाऊचा व्हिडिओ काढलेलाच आहे. आता परत आम्ही जाऊया आणि व्हिडिओ काढूया. बाप्पाच्या भगवंतानी सगळे झेंडे फिरवले. तिकडनं आले त्यांच्या पण व्हिडिओ मी काय असतील ते दाखवेल तुम्हाला. तर चला आता इथला गणपती बघूया.
तर मित्रांनो आता आजची आगमनं आपली बघून झाली. मागे बघा गिरगावचा राजा आहे अजून. तर आता भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा. आता परत चिंतामणीचं आगमन असेल तेव्हा आपण येऊ आणि तेव्हा व्हिडिओ बनवूया. तर चला बाय बाय. हर तरफ है ये